राज्यात कृषी पणन आणि नाफेडमध्ये महाघोटाळा, मनसेचा थेट आरोप करण्यात येतोय। कारवाई न केल्यास मनसे स्टाईल खळखट्याचा इशाराही देण्यात आलाय। राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यासाठी सरकारने कृषी पणन आणि नाफेड मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अनेक कंपन्यांमार्फत प्रस्ताव मागवले। तसेच सुरुवातीला 3 कोटींची अट देखील घातली, मात्र ती अट काही काळानंतर शिथिल करण्यात आली। ज्या कंपनीचे 300 सभासद आहेत अशा कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितलंय। वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार, पैशाच्या आर्थिक उलाढालीमुळे हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून यांची चौकशी झाली पाहिजे। आणि जे जे खोटे लोक आहेत, ज्या खोट्या एफपीसींना खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेले आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे खरेदी केंद्र चालू देणार नाही। आणि जे संबंधित दोषी अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा कार्यालयात खळखट्याक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।